नीट 2026 ची परीक्षा अखेर रद्द. पेपरफुटी प्रकरणामध्ये NTA कडून आता CBI चौकशीचे आदेश. 3 मे रोजी झाली होती नीटची परीक्षा. नीट परीक्षेसाठी टेलिग्रामवर प्रायव्हेट माफिया नावानं बनवलेला ग्रुपवरच नीट परीक्षेचे प्रश्न व्हायरल. पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर राज ठाकरेंची सडकून टीका. मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचं ऐका, ठाकरेंचा टोला. तर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी. काटकसरीच्या आवाहनानं देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होईल. शरद पवार यांची सोशल मीडियावरून टीका. सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची ही मागणी. देशामध्ये खाद्यतेलाच्या दराचा भडका उडण्याची शक्यता. खाद्यतेल प्रति किलो 10 ते 15 रुपयांनी महागण्याची भीती. पामतेल उत्पादक देशांच्या बायोडिझेल धोरणाचा परिणाम. मोदींच्या आवाहनानंतर वर्क फ्रॉम होमची मागणी वाढली. IT कर्मचारी संघटनेचं केंद्र सरकारला पत्र. वर्क फ्रॉम होमला कायदेशीर मान्यता देण्याची विनंती. वर्क फ्रॉम होम नंतर आता शाळा सुद्धा ऑनलाईन होण्याची शक्यता. शाळांचे वर्ग ऑनलाईन घ्या, मोदींचं सरकारी खासगी अनुदानित शाळांना आवाहन. नगरसेवक मतीन पटेल यांना 24 तासांच्या अल्टिमेटम. 24 तासामध्ये अतिक्रमण न पाडल्यास कारवाई होणार. महापालिकेचा मतीन पटेल यांना इशारा. कल्पना कराडचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं अर्ज फेटाळला. 25 ते 30 मे दरम्यान पुढली सुनावणी होणार. नाशिक कंपनी धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये निदा खानची महत्वाची भूमिका. राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल. तर निदानं इतर आरोपींसह महिलांचा छळ केल्याचा उल्लेख. नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये आरोपीची कोठडी वाढली. नराधम भीमराव कांबळेची 14 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी यादीतून प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळल्याची चर्चा. तर कार्यकारिणीच्या यादीमध्ये चूक, लवकरच दुरुस्ती केली जाणार. सुनेत्रा पवार यांची ट्विट करत माहिती.